मला एक शंका म्हणजे जी तरुणांच्या सगळ्यांच्याच मनात असेल ती शंका की ॲक्च्युअल जेव्हा आपण सुरुवात करतो या करिअरला तेव्हा नेमकं आपण कॉलेजची निवड करतो. कॉलेजची निवड करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे? हा एक महत्त्वाचा आणि थोडासा गंभीर असा सुद्धा विषय आहे. जेव्हा तुम्ही ठरवणार की मला आता हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम करायचं आहे, तेव्हा तुम्ही ज्या कोणत्या कॉलेजमध्ये किंवा ज्या कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जाणार असाल तेव्हा काही ठराविक गोष्टींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी नक्कीच करायला पाहिजे. सर्वप्रथम की ती इन्स्टिट्यूट किंवा ते कॉलेज हे एखाद्या विद्यापीठाशी ॲफिलिएट म्हणजे संलग्न आहे की नाही आहे ह्याची चौकशी आपण नक्की करू शकतो. हे आपण वेबसाईट्सवरती सुद्धा जाऊन चेक करू शकतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते जे काही ॲफिलिएशन आहे ती जी मान्यता आहे त्याला सरकारची मान्यता आहे की नाही आहे हे सुद्धा आपण चेक करायला हवं. तिसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळेला असा एक समज केला जातो की हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊन डायरेक्टली तुम्ही हॉटेलमध्येच काम करायला जा, अनुभवच महत्त्वाचा आहे. तर असं नाही आहे. हॉटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रॅक्टिकल बरोबर थेअरीला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. मी सुरुवातीच्याच ह्याच्यात म्हटलं की हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या मुलाला फक्त वेटर नाही व्हायचं आहे किंवा त्याला कुक नाही व्हायचं आहे. कुक आणि शेफमध्ये खूप फरक आहे. कुक हा डिश बनवू शकतो, शेफ हा किचन मॅनेज करू शकतो. हा एक खूप मोठा फरक आहे. किचन मॅनेज करण्यासाठी तुम्हाला फक्त जेवण बनवता येणं महत्त्वाचं नाही आहे, त्याच्याबरोबरचा सगळा तो बिझनेस कळायला पाहिजे. यासाठी थेअरी महत्त्वाची आहे. सो जेव्हा तुम्ही कोणत्याही कॉलेजची निवड करताय तेव्हा ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या की परीक्षा नियमित होतात की नाही होतात, त्या परीक्षा नियमाने होतात की नाही होतात, तिथे असणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन, त्यांची पात्रता याची पडताळणी योग्य प्रकारे केली जाते की नाही केली जाते, आणि शेवटचा प्लेसमेंट्स ह्या मिळतात की नाही मिळतात, की फक्त प्लेसमेंटच्या नावाखाली फक्त ट्रेनिंगलाच पाठवलं जातं आहे. या सगळ्या गोष्टी आपण तपासायला हव्यात. मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो की आज मुंबईमध्ये अतिशय रेप्युटेड अशा हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेजेस आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत, आणि सहयोग कॉलेज हे सुद्धा त्यामधलंच एक आहे. आणि इथे आणि त्या अशा अनेक इन्स्टिट्यूट्समध्ये अतिशय नियमाप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स चालवला जातो. तेव्हा विद्यार्थ्यांनी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजची किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉलेजची जेव्हा ते निवड करत आहेत आणि त्याला एक फुल टाईम करिअर म्हणून जेव्हा ते बघणार आहेत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी खातरजमा करून घेणं गरजेचं आहे. मला एक थोडंसं ॲड करावं असं वाटेल की कदाचित असा प्रश्न पडू शकतो की कशाला हवं ॲफिलिएशन, शिकवलं तर जाणारच आहे ना. जेव्हा तुम्हाला एखाद्या विद्यापीठाचं ॲफिलिएशन असतं किंवा मान्यता असते त्यावेळेला तुम्ही नियमाने त्या गोष्टी करत असता, त्या तुम्हाला कराव्याच लागतात. वेळोवेळी इन्स्पेक्शन्स होतात, वेळोवेळी शिक्षकांचा दर्जा योग्य आहे की नाही याची पडताळणी होत असते. ह्या तेव्हाच होणार आहेत जेव्हा ते कॉलेज जे आहे ते एक व्यवस्थित मान्यताप्राप्त असं कॉलेज असणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचं करिअरसाठी तिकडे पैसे भरताय ते पैसे भरत नाही, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. आणि जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तेव्हा सगळी खातरजमा केलेली असायलाच पाहिजे. तर मंडळी, आपल्याबरोबर आज होते सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजचे प्रिन्सिपल, ज्यांनी आपल्याला एवढा वेळात वेळ काढून इतकी सुंदर अशी माहिती मोजक्या शब्दात आणि थोडक्यात मांडली. हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि हो, सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजला भेट द्या आणि तुमच्या काही शंकांचं निरसन असेल तर ते निरसन करून घ्या.